जे घडणार असतं ते घडतातच, फक्त एज्युकेशन दिल्यामुळे घडतात असं नाही. हा एक वे आहे मार्गाने जायचा. पण नैतिकता ढासळली आत्ताच्या काळात आणि मागच्या काळात असं ती शैक्षणिक क्षेत्रात असेल, सगळ्या क्षेत्रात असेल, ती नैतिकता ढासळली असं मला वाटतं. टक्केवारी ढासळली, तर ती टक्केवारी वाढली पाहिजे आणि चांगली लोक, चांगली नैतिकता खूप टिकून आहे, त्याच्यामुळंच जग चाललेलं असतं. तर आपण त्या लोकांच्या बाजूने उभं राहूया आणि त्यांच्याबरोबर काम करूया असं मानतो. पण आपली जेव्हा चांगला विषयाचा सिनेमा येतो तेव्हा मराठी लोकांनी मराठीच्या भाषेसाठी, मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आपला सिनेमा पहिला बघितला पाहिजे, नंतर बाकीचे बघितले पाहिजेत. एवढं प्राधान्य आपण द्यायला हरकत नाही. प्रेक्षको नमस्कार, लोकसत्तामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजवर तुम्ही सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चरची इन्स्टिट्यूट पाहिली असेल, पण आता 11 एप्रिलपासून पावटॉलॉजीच्या इन्स्टिट्यूटला सुरुवात होत आहे. याचं कारणही खास आहे, कारण इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हा नवा कोरा मराठी चित्रपट तुमच्या भेटीला येत आहे आणि त्या चित्रपटातील दिग्गज असे कलाकार सयाजी शिंदे सर आपल्यासोबत आहेत. सर कसे आहात? पहिल्यांदा एकदम भारी. सर, मराठीमध्ये 2025मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आपण हे तिन्ही महिने पाहिले, तर वेगवेगळ्या विषयांवरचे जवळपास 15 ते 20 मराठी चित्रपट आलेले आहेत. तर यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीचा हा जो चित्रपट आहे तो नेमका किती खास आहे आणि या पावटॉलॉजीचा काय अभ्यासक्रम आहे? इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी, पावटे असतात चौकात, त्यांना रागानं कोणतरी म्हणतो तो पावटे आहे, म्हणजे थिल्लर आहे. तर अशा लोकांचे इन्स्टिट्यूट आहे. तर मुळात हे अतिशय कॉन्सेप्ट चांगले आहे, कन्सिव्ह खूप चांगला केला आहे. त्यामुळे सागर वंजारी आणि प्रसाद नाम जोशींचं विशेष अभिनंदन. त्याने असा विषय घेऊन आले ते आणि त्याच्यामध्ये एज्युकेशननं कसं लोकांना बिघडवायचं आणि वाईट चांगलं कसं शिकवायचं, तर अशा गोष्टी ह्या नाविन्यपूर्ण पद्धतीने आलेल्या आहेत. त्यामुळे एक ह्युमर, एक वेगळं कॉन्सेप्ट ह्या सिनेमातून येणार आहे आणि लोकांना खूप आनंद मिळणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी 11 एप्रिलला थिएटरमध्ये जाऊन बघायचं. सर, तुम्ही आजवर वैविध्यपूर्ण चित्रपटातून साकारलेला आहातच आणि त्या प्रत्येक भूमिकेचं एक वेगळेपण होतं आणि प्रेक्षकांच्या त्या भूमिका आजही लक्षात आहेत. तर इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या चित्रपटातील तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? मी आत्तावर अशा टाईपची कॉमेडी कधी केली नाही. चेहऱ्यापाठीमागे चेहरा आणि सतत बदलत जाणारा माणूस आणि ह्युमर आहे त्याच्यात आणि स्टेटमेंट करतो. तर मला असं वाटतं की एक भन्नाट थ्रिलिंग मज्जा पावटेंची आणि घडवून आणायचं आणि परत बाजूला व्हायचं, अशी धमाल लोकांना बघायला मिळेल याच्यात. 2 दिग्दर्शक आहेत, प्रसाद नामजोशी सर आणि सागर वंजारी, आणि आजवर तुम्ही अनेक दिग्दर्शकांसोबत काम केलेलं आहे. तर या 2 दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा नेमका काय अनुभव होता? आणि यालाच जोडून असा एक प्रश्न आहे की प्रत्येक कलाकार प्रत्येक भूमिकेमधून काही ना काही शिकत असतो. तर या भूमिकेमधून तुम्हाला असं वेगळं काय जाणवलं, काय शिकलात? दोघं एकच आहेत तसे, म्हणजे त्यांचं अंडरस्टँडिंग एवढं आहे की हा पार्ट तू सांभाळ, हा पार्ट मी बघतो, आणि दोघांना सिनेमा कळतो, दोघांना सिनेमा समजतो आणि दोघांना कलात्मकता म्हणजे काय हे कळलेलं आहे. त्यामुळं त्यांचं मेकिंग हे चांगलंच राहणार. मला ह्यातनं असं मिळतं की एखादी गोष्ट सरळ सांगून जेव्हा पटत नसते, तसं पाठीमागून सांगून कशी पटवायची, तर हे एक वेगळं ह्युमर, वेगळी पद्धत, सामाजिक भान आणणारी ह्याच्यात मला बघायला मिळाली, जी मला लोकांसमोर आणावीशी वाटली. सर, चित्रपटाचं नाव आपण बघितलं इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी आणि चित्रपटाचं पोस्टर बघितलं तर एक विनोदी चित्रपट आहे आपल्याला असं समजून येतं आणि या चित्रपटाचा एक गाभा, एक शिक्षण व्यवस्था आहे असं आपण समजू शकतो. तर तुम्ही सामाजिक क्षेत्रातसुद्धा भरीव काम केलेलं आहेतच. तर सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर तुमचं काय म्हणणं आहे? जे घडणार असतं ते घडतातच, फक्त एज्युकेशन दिल्यामुळे घडतात असं नाही. हा एक वे आहे मार्गाने जायचा. पण नैतिकता ढासळली आत्ताच्या काळात आणि मागच्या काळात असं ती शैक्षणिक क्षेत्रात असेल, सगळ्या क्षेत्रात असेल, ती नैतिकता ढासळली असं मला वाटतं. टक्केवारी ढासळली, तर ती टक्केवारी वाढली पाहिजे आणि चांगली लोक, चांगली नैतिकता खूप टिकून आहे, त्याच्यामुळंच जग चाललेलं असतं. तर आपण त्या लोकांच्या बाजूने उभं राहूया आणि त्यांच्याबरोबर काम करूया असं मानतो मी. सर, आपण बघतोय गेली 2 वर्ष की
तिकीट खिडकीवर दाक्षिणात्य चित्रपटांना एक मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि आपले मराठी प्रेक्षकही दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळत आहेत. मराठी चित्रपटांना वैविध्यपूर्ण आशयांची एक परंपरा आहे आणि वैविध्यपूर्ण आशयांवरचे दर्जेदार चित्रपट मराठीत हे बनतच असतात. आपण जवळचंच उदाहरण घेऊ की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च जवळपास 15 ते 20 मराठी चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. पण त्यापैकी एकाही अशा चित्रपटाला मोठा असा प्रतिसाद मिळालेला नाही आहे. तर मराठी प्रेक्षक आपल्याच मराठी चित्रपटांच्या मागे का जात नाही आहे, का गर्दी होत नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, ह्या 50 वर्षापासून हा प्रश्न नेहमीच असतो. तसं काही त्याचं लॉजिक काय सांगता येत नाही. लोकांना आवडलं तर आवडलं, नाही आवडलं तर नाही आवडलं. पण आपली जेव्हा चांगला विषयाचा सिनेमा येतो तेव्हा मराठी लोकांनी मराठीच्या भाषेसाठी, मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आपला सिनेमा पहिला बघितला पाहिजे, नंतर बाकीचे बघितले पाहिजेत. एवढं प्राधान्य आपण द्यायला हरकत नाही. आणि आपण इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी पाहिलंच तर एक यंग ब्रिगेड या चित्रपटात आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत काम करत आहात. तर तो अनुभव कसा होता? तुम्हाला तुमच्या कॉलेजचे दिवस कसे आठवले? काय नेमकी गंमत जम्मत या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेली आहे? नाही, ही पोरं जी धमाल करत होती बघत होतो आपण, असं वाटतं की आम्हीच त्यांना प्रवृत्त करत होतो की अशा पद्धतीने करा. आमचंच शिक्षण ते असल्यामुळं आम्हाला ते आठवलं. गोष्टी बघितल्या, केल्या होत्या, मारामाऱ्या, फसवणूक, खोटेपणा आणि घाबरून पण टोकाचं वाईट नाही, अशा पद्धतीने ज्या गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टी आठवल्या. टक्केवारी त्याची 2-3 इन्सिडेंट असतील, पण असं केलं होतं आपण तेव्हा. आणि आपण अनेकदा असं बघतो की चित्रपटांच्या नावांवरून सुद्धा बऱ्याचदा बोललं जातं की अनेकदा असं बोलतात की चित्रपटाचं नावच अतिशय वेगळं होतं तर आम्हाला काही कळलंच नाही. तर इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी ह्या नावामागे नेमकं कसं प्रेक्षक आकर्षित होतील असं तुम्हाला वाटतं? पावट्यांची पावटॉलॉजी यार बघायला पाहिजे. ही कुठली लॉजी आहे? तर क्युरियोसिटी उत्पन्न होते आणि लोक जातील थिएटरमध्ये. शेवटी प्रेक्षकांना काय आवाहन कराल की हा चित्रपटगृहात येऊन बघाच आणि या इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीच्या लेक्चरला अटेंड राहा, यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? मराठी लोकांनी मराठी लोकांचा मराठी अस्सल बाणा, अस्सल सब्जेक्ट, अस्सल एंटरटेनमेंट घेऊन आलेला सिनेमा आहे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी. बाकी सिनेमा नंतर बघा, आधी पहिला हा बघा. 11 एप्रिलला थिएटरमध्ये धम्माल, धत्तिंग, इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी. खूप खूप धन्यवाद सर.